या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर. दुबई UAE येथील फर्म रूट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल ट्रेडिंग कंपनीचे डायरेक्टर दीप्ती जगदीश जाधव, मूळ राहणार BT कवडे रोड, घोरपडी गाव, पुणे, हे वरील नावाने आयात निर्यात व्यवसाय करत होते. आरोपी रतनकुमार साहा, राहणार मोतीलाल गुप्ता रोड, हरिदेवपूर, कोलकाता, पश्चिम बंगाल, हा फिर्यादी सोबत जनावरांच्या खाद्याचा पुरवठादार म्हणून संपर्क साधला. तो सोमनाथ एक्सपोर्टर्स या नावाने जनावरांच्या खाद्याचा निर्यात व्यवसाय करत होता. फिर्यादीने आरोपीच्या ऑनलाईन ओळखपत्रावर आणि त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला व फिर्यादीने आरोपीला पशुखाद्य, मैदा, ग्रीन बाजरी ऑर्डर दिली. त्यापोटी आरोपीच्या सांगण्यानुसार त्याच्या खात्यावर सन 2021 साली ऑनलाईन पद्धतीने रक्कम जमा केली, परंतु फिर्यादीने वारंवार मेल करून, फोन करून मागणी करून देखील आरोपीने ऑर्डर प्रमाणे खाद्य पुरवले नाही. आरोपी वारंवार केवळ आश्वासने देत असल्याने फिर्यादी ही तिच्या पतीसोबत आरोपीच्या कोलकाता येथील व्यवसायाच्या आणि घराच्या पत्त्यावर भेटली असता देय रक्कम न देता आरोपीच्या कुटुंबाने फिर्यादीला अपशब्द वापरल्याने फिर्यादीने हरिदेवपूर पोलीस स्टेशन, कोलकाता येथे तक्रार देण्यास गेले असता आरोपी त्या पोलीस स्टेशन येथे आला. चौकशी दरम्यान आरोपीने फिर्यादीस पोलिसांसमोर रक्कम रुपये 50,000 रोख देऊन उर्वरित रक्कम 12,04,000 रुपयांकरता ऍक्सिस बँक लिमिटेड शाखा राजाराम मोहन रॉय, बिहाला, कोलकाता या बँकेचा धनादेश सही करून दिला. फिर्यादीने तो धनादेश HDFC बँक शाखा BT कवडे रोड, पुणे या आपल्या बँकेत जमा केला असता सदरचा धनादेश न वटता परत आला. त्यानंतर फिर्यादीने ॲडव्होकेट शकील नदाफ यांच्या मार्फत आरोपीस नोटीस पाठवून दिली. आरोपीने वकिलामार्फत नोटीसीस उत्तर पाठवून दिले, परंतु रक्कम न दिल्याने फिर्यादीने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पुणे या कोर्टामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट कलम 138 नुसार ACC 387 ही फिर्याद दाखल केली. त्यामध्ये फिर्यादीने 2 साक्षीदार तपासले आणि कागदपत्रे साबित केली. फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट शकील नदाफ यांचा युक्तिवाद मान्य करून आरोपी रतनकुमार साहा यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पुणे अमित कुलकर्णी यांनी आरोपीला दोषी धरून 1 वर्षाची साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. फिर्यादीस 15 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश आरोपीला देण्यात आले. नुकसान भरपाईची रक्कम न भरल्यास आणखी 2 महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या केसमध्ये फिर्यादीकडून ॲडव्होकेट शकील नदाफ, ॲडव्होकेट अमर वाघमैतर तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट कसबेकर यांनी काम पाहिले. मी ॲडव्होकेट शकील नदाफ, राहणार सोलापूर, एका केसमध्ये पुणे कंटोन्मेंट कोर्टाने आरोपी नामे रतनकुमार साहा यास धनादेश न वटल्या प्रकरणी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट कलम 138 नुसार 1 वर्षाची साधी कैद व 15 लाख नुकसान भरपाई देण्याचा आदेश माननीय न्यायालयाने दिलेला आहे. या हकीकत अशी की दुबई UAE येथील एका कंपनीचे डायरेक्टर सौ दीप्ती जगदीश जाधव, राहणार BT कवडे रोड, पुणे, हे वरील पत्त्यावर पशुखाद्याचा आयात निर्यातीचा व्यवसाय ते करत होते आणि आरोपी रतनकुमार साहा हा देखील पशुखाद्याचा पुरवठादार होता. त्यामुळं फिर्यादीने आरोपीला पशुखाद्य, मैदा, ग्रीन बाजरी ह्या ऑर्डर केल्या. त्यानुसार आरोपीच्या सांगण्यानुसार फिर्यादीने त्याच्या खात्यावर सन 2021 पासून ऑनलाईन पद्धतीने रक्कम जमा केली, परंतु फिर्यादीने वारंवार फोन करून, मेल करून देखील, त्या ऑर्डरप्रमाणे मागणी करून देखील आरोपीने पशुखाद्य त्यांनी पुरवठा केला नाही. त्यामुळं फिर्यादी ही तिच्या पतीसोबत आरोपीच्या कोलकाता येथील त्याच्या घरच्या पत्त्यावर भेटली असता त्याने रक्कम न देता उलट आरोपीच्याच कुटुंबियाविरुद्ध अपशब्द वापरले. त्यामुळं या फिर्यादीनं आरोपी विरुद्ध जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये म्हणजेच हरिदेवपूर पोलीस स्टेशन येथे त्यांनी तक्रार द्यायला गेली आणि त्या पाठोपाठ आरोपीने देखील त्या ठिकाणी चौकशी समोर तो हजर झाला आणि त्या चौकशी दरम्यान या आरोपीनं फिर्यादीला रक्कम 50,000 रोख दिले आणि त्या उर्वरित रकमेपोटी 12,14,000 या रकमेचा तो धनादेश आरोपीने सही करून फिर्यादी दिला आणि त्यानंतर ते परत पुणे येथे आले आणि पुणे येथे आल्यानंतर त्यांनी आरोपीने दिलेला जो चेक आहे तो त्यांनी बँकेत वटण्यासाठी जमा केला, परंतु सदरचा तो चेक धनादेश न वटता परत आल्याने ते माझ्याकडे आले आणि मी त्यांच्यामार्फत या आरोपीला त्याच्या दिलेल्या पत्त्यावर नोटीस पाठवली आणि त्या सदर नोटिसीस ह्या आरोपीने देखील उत्तर दिलं, परंतु रक्कम न दिल्याने ह्या फिर्यादीने माझ्यामार्फत पुणे येथील कंटोन्मेंट कोर्टामध्ये
निगेटिव्ह इन्स्ट्रुमेंट खाली खासगी फिर्याद दाखल केली. सदर केसमध्ये एकूण मी 2 साक्षीदार तपासले व इतर कागदपत्र मी योग्यरीत्याने साबित केले आणि माझा युक्तिवाद मेवांकोर्टाने ग्राह्य धरून आरोपी यास 1 वर्षाची साधी कैद व 15 लाख नुकसान भरपाई देण्याचा आदेश मेहरबान न्यायालयाने केलेला आहे. सदर कामी फिर्यादीकडून मी ॲडव्होकेट शकील नदाफ व माझे ज्युनियर अमर वाघमेथर व सूरज रेणके तर आरोपीतर्फे कसबेकर या वकिलांनी काम पाहिलेलं आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.